35 ते 42 वचन आपण ऐकूया. लेवीय 25, 35 ते 42. तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्या हाताने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावास. परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे. त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नकोस. आपल्या देवाचे भय धरून आपल्याजवळ आपल्या भाऊबंदाला राहू दे. तो आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नकोस किंवा आपले धान्य त्याला वाडीदिडीने देऊ नकोस. मी परमेश्वर तुझा देव आहे. तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावा या हेतूने मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वतःला विकले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नकोस. मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे. योबेल वर्षात त्याने तुझी सेवा चाकरी करावी. त्या वर्षी आपल्या मुलाबाळासह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या बाडवडिलांच्या वतनात परत जावे. कारण मिस्र देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासाप्रमाणे त्यांची विक्री करावायची नाही. असले वचन देव आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करेल. या वचनावर आपण आज मनन चिंतन करणार आहोत आणि आपले चर्च वडील मिस्टर दीनानाथ कदम हे या वचनातून बोध करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आपण देवाचं वचन ऐकूया. परमेश्वराच्या वचनाकडे जाण्या अगोदर काही गोष्टींविषयी मी पुन्हा एकदा आपल्याला उत्तेजन देऊ इच्छितो. मागच्या वेळेस मंडळीचे सेक्रेटरी संदीप वाघमारे यांनी आवाहन केलेलं होतं की आपल्यापैकी बरेच लोक हे कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या माध्यमातून जे हॉस्टेल्स चालवले जातात त्या हॉस्टेलकरता देणगी देत होते प्रत्येक महिन्याला. अनेक अनाथ लेकरं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत की ज्यांचे आईवडील आपल्या लेकरांची काळजी घेऊ शकत नाहीत. आणि मग आपल्या देणगीतून अनेक लोकांना, अनेक मुलांना शिक्षण घेण्याची, स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत होती. मधले कोविडच्या काळामध्ये हॉस्टेल्स बंद होते आणि त्यामुळं बऱ्याचशा देणग्या थांबल्या. परंतु आता सध्यासुद्धा मोठ्या संख्येनं कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या हॉस्टेलमध्ये मुलं शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 150-200 मुलं शिक्षण घेत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना पुन्हा असं वाटतं की मी प्रत्येक महिन्याला या कार्यासाठी काहीतरी हातभार लावावा, माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आपली नावं धनवडे पाळीक साहेबांकडे किंवा संदीपकडे देऊ शकता. ज्या पद्धतीनं परमेश्वर प्रेरणा देईल, शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्ही या कार्यासाठी देणगी देऊ शकता. त्याचप्रमाणे काल कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या माध्यमातून आणखी एक उपक्रम चालू करण्यात आला, ज्याला मिनिस्ट्रियल ट्रेनिंग लीडरशिप प्रोग्राम अकॅडमी, मिनिस्ट्रियल लीडरशिप अकॅडमी असं म्हटलेलं आहे. बरेच मंडळीमध्ये बरेच लोक असे आहेत की ज्यांना पवित्र शास्त्राचं अधिक शिक्षण घ्यायचं आहे परंतु पूर्ण वेळ बायबल कॉलेज करू शकत नाहीत. आणि मग यांच्याकरता उपयुक्त ठरेल असा कोर्स आहे जो 3 दिवस आठवड्यातून 90 मिनिटाचे क्लासेस असतील संध्याकाळी झूमवर. आणि 3 महिन्यातून एकदा 3 दिवस त्या ठिकाणी एकत्र येऊन आपण प्रशिक्षण घेऊ शकता. अतिशय उच्च शिक्षित असं शिक्षक वर्ग याच्यासाठी लाभलेला आहे. युनियन बिब्लिकल सेमिनारच्या आणि महाहार्वेस्टच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आपण हा कोर्स करत आहोत. ज्यांनी DCLPचा कोर्स केला त्यांच्यासाठी ही सुद्धा मोठी संधी आहे. ज्यांना पूर्ण वेळ सेवेमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी संधी आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांना मंडळीच्याद्वारे अधिक सेवा करावायची आहे त्यासाठी सुद्धा हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे. माझं आपल्याला आव्हान आहे की ज्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवायचा असेल, मुलं असू देत, मुली असू देत, आपण या प्रशिक्षणामध्ये भाग घेऊ शकता. आणखी एका गोष्टीविषयी मी तुम्हाला आव्हान करेल की 5 ऑक्टोबर रोजी मिरज या ठिकाणी ख्रिश्चन जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती लोकांवर हल्ले होत होते त्यावेळेस सांगली येथे एक मोठा मोर्चा काढण्यात आला. जवळजवळ 20-25 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. सध्यासुद्धा अशाच काही गोष्टी, ख्रिस्ती संस्थांवरील हल्ले असतील, प्रॉपर्टी बळकवण्याचे प्रयत्न असतील, विविध माध्यमातून जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या मेळाव्याचं
आयोजन केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मंडळ्या यामध्ये सहभागी होतील आणि मोठ्या संख्येनं सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधावं. बरेच त्यामध्ये प्रश्न इश्यूज आहेत आरक्षणासंदर्भात असेल आणि इतर गोष्टी. आणि माझी आपल्याला विनंती आहे की कृपा करून हा दिवस जर राखून ठेवला आणि त्या मेळाव्याला आपली उपस्थिती लागली तर ते निश्चितपणे फलदायी होईल. साधारण 15,000 ते 20,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहावेत अशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी सुद्धा आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. परमेश्वराच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण पुन्हा एकदा आपले डोळे बंद करूया. परमेश्वरा, मी तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. गौरवी पित्या, तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेला आठवडाभर तू आमचं रक्षण केलंस आणि यावेळी तुझ्या या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या सान्निध्यात येण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पप्पा, या महत्त्वाच्या वेळी आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष देत असताना आम्ही प्रार्थना करतो, तुझी वाणी आम्हाला ऐकू येऊ दे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं जे काही तू आमच्याशी बोलू इच्छितोस, प्रिय परमेश्वरा, ते वचन आमच्या अंतःकरणापर्यंत जावं, आम्हाला समजावं, उमजावं आणि हे वचन फळ देणारं असावं अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रिय परमेश्वर, आम्ही स्वतःच्या अंतःकरणाचं परीक्षण करावं आणि ज्या गोष्टी तू आमच्यातून बाहेर काढू इच्छितोस प्रिय परमेश्वरा, अशी कोणतीही गोष्ट आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये राखून ठेवू नये. याकरता तू इथं असणाऱ्या आम्हाला प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोल. माझ्या मनचे विचार नकोत, माझी वाणी नको प्रिय परमेश्वरा, तर तुझी इच्छा तुझ्या विश्वासू दासांपर्यंत पोहोचू दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो देवा. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो, आमेन. गेले काही दिवस एका विषयावरती आपण बोलत आहोत. साधारण 5-6 संदेश मला वाटतं झाला असेल आणि त्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये जर मंडईमध्ये संजीवन हवे असेल तर त्याच्या पायऱ्या काय आहेत, मंडईसमोर असणारी संकट काय आहेत, अडचणी काय आहेत, कोणत्या गोष्टी आम्हाला परमेश्वरापासून बाजूला करतात आणि त्यावर मात करण्याचा कोणता मार्ग परमेश्वर आम्हाला दाखवतो, त्याविषयी आम्ही अध्ययन करत आहोत. आणि मग प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं, प्रत्येक मंडळीच्या दृष्टीनं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जरी आम्ही विश्वास ठेवून परमेश्वराला, प्रभूला आमचा तारणारा म्हणून स्वीकार आलेलो असलो तरी ज्यावेळेस आमची ख्रिस्ती वाटचाल चालू होते, सैतान मार्गामध्ये अशा अनेक गोष्टी उभा करतो ज्या आम्हाला ख्रिस्ताच्या सानिध्यातून बाजूला नेतात, पवित्र आत्म्याच्या समक्षतेमधून बाजूला नेतात आणि आम्ही जगामध्ये गुरफटून जातो. आणि मग जगामध्ये एवढ्या पद्धतीनं गुरफटून जातो की आम्ही परमेश्वराच्या पासून केव्हा दुरावलं गेलो हे सुद्धा आमच्या लक्षामध्ये येत नाही. आणि म्हणून वेळोवेळी आम्ही स्वतःचं परीक्षण करणं आणि जर आम्हाला आवश्यकता असेल, मंडईमध्ये संजीवनाची गरज आहे, वैयक्तिक जीवनामध्ये संजीवनाची गरज आहे, परमेश्वराचा स्पर्श जाणवत नाही आहे, परमेश्वराचं सानिध्य जाणवत नाही आहे, तर काही गोष्टींकडे आम्ही लक्ष लावणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि विशेष करून नेहम्याच्या पुस्तकातून काही गोष्टी आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की त्या ठिकाणी माहिती आहे नेहम्याला परमेश्वरानं दृष्टांत दिला. ज्यावेळेस नेहम्यानं आपल्या भाऊबंधांकडे चौकशी केली की ती ज्या ठिकाणी ज्यावेळेस ते दास्यातून परत आले, यरूशलेममध्ये पुनर्स्थापित होत आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे. आणि मग पहिला अध्याय त्याविषयी आम्हाला सांगतो की त्याला खूप वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या. 3रं वचन सांगतं की त्यांनी मला सांगितले की बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकण्यात आलेल्या आहेत. देवाचे निवडलेले लोक, परमेश्वराचं ज्यांच्यामध्ये सानिध्य होतं, परमेश्वर खुद्द त्यांचं मार्गदर्शन करत होता, परमेश्वर खुद्द त्यांचा पुरवठा करत होता, परमेश्वर खुद्द त्यांचा संरक्षक होता. परंतु स्वतःच्या बंडखोरीमुळं, पापामुळं हे परमेश्वरापासून एवढे दूर गेले. 70 वर्षाचा तो गुलामगिरीचा काळ. आणि त्यानंतर ज्यावेळेस आता काळ संपला, राजानं आज्ञा केली की तुम्ही तुमच्या मायदेशामध्ये जाऊन राहू शकता, राहिलेले आहेत, परंतु शत्रू त्यांना त्या ठिकाणी राहू देत नाही. तटबंदीच्या वेशी पडलेल्या, जाळून टाकलेल्या आहेत, तटबंदी त्या ठिकाणी पाडून टाकलेल्या आहेत. कोणी येतो, कशाही पद्धतीनं यांना वागवतो, मारहाण करतो आणि अप्रतिष्ठा मंडळीनं त्या ठिकाणी गमावलेली आहे. त्याची कारणं आपण बरीचशी पाहिली, त्यामध्ये मी पुन्हा जाणार नाही. आणि मग परमेश्वर नेहम्याला पाचारण करतो की यासाठी की त्या नगराची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करावी, लोकांमध्ये संजीवन आणावं. मी मागच्या वेळेस पण म्हटले की केवळ तटबंदी बांधणं हा त्या ठिकाणी नेहम्याचा हेतू नाही आहे. तटबंदी बांधणं हा एक भाग झाला, काही भाग झाला. त्याचप्रमाणे लोकांना परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पुनर्स्थापित करणं, कारण नेहम्याला माहिती आहे की तोपर्यंत मंडळीची प्रतिष्ठा पुन्हा येऊ शकत नाही.
तुम्ही कितीही मोठी मंदिरं बांधा, कितीही संपत्ती जमवा, परंतु जोपर्यंत मंडळीचे लोक देवामध्ये पेरले जात नाहीत, देवाचं सानिध्य त्यांच्यामध्ये पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही मंडळीमध्ये संजीवन येऊ शकत नाही. आणि मग 7व्या अध्यायापासून आपण पुढं पाहत आलेलो आहोत की कशा पद्धतीनं नोहानं आपल्या लोकांना ख्रिस्ता देवाच्या सानिध्यामध्ये बांधण्याची, पश्चाताप करण्याची त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. कशा पद्धतीनं लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि त्या ठिकाणी मग पुन्हा एकदा मंडळीमध्ये संजीवन येत असताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग हे कार्य करत असताना सैतान अनेक प्रकारे त्या ठिकाणी त्याला विरोध करत असताना पाहायला मिळतो. 4था अध्याय जर बघितलं 7व्या वचनापासून पुढं, यरुशलेमचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातले खिंडारे बुजू लागले आहेत असे सनबल्लट, तोबिया, अरबी, अमोनी व अशुद्धी यांनी ऐकले. तेव्हा त्यास मनस्वी क्रोध आला. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ. सैतानाला केव्हाच हे पसंत पडत नाही की देवाच्या लोकांना आता त्यांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त होत आहे, आता पुन्हा एकदा देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येईल. आणि मग वचन सांगते की कशा पद्धतीनं त्यांनी हे कार्य बंद पाडण्याचा, लोकांना देवाच्या सानिध्यात जाण्यापासून रोखण्याचा, त्यांची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या लोकांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा इतिहास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्याविषयी आम्ही बघितलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही नेहमीच्या जीवनाकडे बघतो, पहिल्यापासून संकट, अडचणी, ते कार्य पूर्ण होऊ नये, संजीवन येऊ नये यासाठी सैतान प्रयत्न करत आहे. आणि आता आपण बघितलं की बाहेरच्या माध्यमातून, बाहेरच्या लोकांच्या द्वारे सैतान त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना आम्हाला पाहायला मिळतो की कसेही करून हे कार्य हाणून पाडू. आणि मग नेहमी धैर्यानं त्या ठिकाणी या बाहेरच्या शत्रूबरोबर लढत आहे. त्याला बाहेरच्या शत्रूंबरोबर लढताना फारशा अडचणी काही जाणवत नाहीत. परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्याबरोबर आहे. लोकांनी त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. आणि मग नेहमी त्या ठिकाणी बाहेरच्या शत्रूशी लढा देत आहे. असं म्हटलं जाते की एका हातामध्ये हत्यार घेऊन एका हातानं या लोकांनी तटबंदी बांधण्याचं काम पूर्ण केलं. शत्रूशी सामना करत करत, शरण न जाता त्यांनी काम पूर्णत्वास नेलं. परंतु ज्यावेळेस आम्ही 5व्या अध्यायाकडे पाहतो, त्या ठिकाणी या मंडळीच्या संजीवनामध्ये, या मंडळीच्या एकतेमध्ये आणखी एक मोठी अडचण आलेली आम्हाला पाहायला मिळते. कारण सैतान केवळ बाहेरून हल्ले करून त्या ठिकाणी संतुष्ट नाही आहे. ज्यावेळेस बाहेरच्या हल्ल्यांना नेहम्या दाद देत नाही असं त्याच्या लक्षामध्ये येतं. आणि आम्ही पाहतो की सैतानानं आतून त्याच्या लोकांमधून या ठिकाणी हल्ला करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रियानो, ज्यावेळेस मंडळीविषयी आम्ही विचार करतो, मंडळीला बाहेरचे हल्ले जेवढे विस्कळीत करण्यासाठी जबाबदार आहेत, बाहेरच्या गोष्टी, जगाच्या गोष्टी, जगाची मोह, जगाचे प्रलोभनं, जगात अडकलेले आम्ही लोक, हे जेवढे त्या ठिकाणी कारणीभूत आहेत, तेवढेच मंडळीच्या अंतर्गत गोष्टीसुद्धा मंडळीचं संजीवन गमावण्यासाठी, मंडळीची एकता गमावण्यासाठी कारणीभूत ठरलेली अनेक उदाहरणं आम्हाला त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतील. पावलाची पत्र वाचली तर बरीचशी पत्र ही केवळ याच गोष्टीसाठी लिहिलेली आहेत की तुमच्यातून देवाचं सानिध्य जाऊ नये, तुमची स्थिरता जाऊ नये, यासाठी कशा पद्धतीनं आम्ही बाहेरचे हल्ले रोखावे आणि आमच्या अंतर्गत हल्ले रोखावे, याविषयी पाऊल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आव्हान करत असताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग या ठिकाणी काही अशाच गोष्टींकडे लक्ष लावणार आहोत की ज्या गोष्टी आमची एकता त्या ठिकाणी विस्कळीत करतात. या ठिकाणी या लोकांचं सामर्थ्य होतं ती म्हणजे त्यांच्या मंडळीची एकता. जोपर्यंत हे लोक एकत्र आहेत तोपर्यंत कुठलाही शत्रू त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही, कुणीही त्यांचा पराभव करू शकत नाही. जोपर्यंत ते एक आहेत तोपर्यंत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी ते सक्षम आहेत. आणि म्हणून सैतान ओळखतो की यांच्यातली जोपर्यंत एकी तोडत नाही तोपर्यंत या लोकांना आपण पराभूत करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, 5वं वचन सांगतं, 5व्या अध्यायानी 1लं वचन, तेव्हा लोकांनी व त्याच्या स्त्रियांनी आपला यहुदी भाऊबंधांविरुद्ध मोठी ओरड केली. कित्येक म्हणू लागले की आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आमचे पोट भरण्यास पुरे इतके अन्न आम्हास खावयास मिळाले पाहिजे. या ठिकाणी जे इस्रायल लोक आहेत ते आता कुठल्या बाहेरच्या शत्रूविरुद्ध ओरड करत नाही आहेत, तर त्या ठिकाणी ते आपलेच यहुदी भाऊबंध जे आहेत, जे आम्ही एकाच मंडळीचे सभासद आहोत, अशा लोकांच्या विषयी त्या ठिकाणी आपलेच लोक आक्रोश करत असताना पाहायला मिळत आहेत. रडत आहेत, त्या ठिकाणी ओरड करत आहेत. आणि याची कारणं बघितली तर 3 कारणं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. 2रं वचन सांगते की कित्येक म्हणू लागले की आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आमचे पोट भरण्यास पुरे इतके अन्न आम्हास खावयास मिळत नाही. दास्यातून परत आलेले लोक स्वतःला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुटुंब मोठी आहेत. एका ठिकाणी हे तटबंदी बांधण्याचं काम पूर्ण करायचं आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि जर आम्ही स्वतः याच कामामध्ये अडकून राहिलो, पूर्णपणे जर आम्ही देवाच्या कामामध्ये अडकून आहोत, पूर्ण वेळ आम्हाला या ठिकाणी द्यावायचा आहे, तर त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे की मग आम्ही आमच्या मुलांची, लेकरांची पोट कशा पद्धतीनं भरणार. मोठ्या कुटुंबांची काळजी घेणं त्या ठिकाणी त्यांना अशक्य होऊ लागलेलं आहे. दुसरं त्यांचा आक्रोश त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतो. कित्येक म्हणू लागले की अन्न मिळावे म्हणून महागाईमुळे आमची शेते, द्राक्षांचे मळे व घरे आम्ही गहाण ठेवलेली आहे. अशी परिस्थिती आली की या लोकांना स्वतःच्या कुटुंबाचं पोट आता भरावं, यासाठी आपली घरं, आपले जे मळे होते, आपली जी शेतं होती, ती सगळी गहाण ठेवावी लागलेली आहेत. आणखी एक कारण त्या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये त्या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये आणि 5व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. दुसरे कित्येक म्हणू लागले की राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षाच्या मळ्यावर आम्ही पैसा काढला आहे. कर भरणं, जरी या लोकांना त्यांच्या देशामध्ये परत जाण्याची संधी दिलेली होती, तरी काही त्या राजानं फुकट नव्हती दिली. आणि राजे असंच करतात, ज्यावेळेस ते तुम्हाला तुमच्या लोकांमध्ये परत जाण्याची संधी देतात, मुक्ततेची हमी देतात, त्यावेळेस मोठा कर त्या ठिकाणी अशर्थात राजानं त्यांच्यावर लादलेला होता. आणि हा कर भरणं या लोकांना अशक्य होऊ लागलेला आहे, अशक्य होऊ लागलेला आहे. आणि याचा परिणाम 5वं वचन आम्हाला सांगतं की वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंधांच्या शरीरासारखीच आहेत व आमची मुले बाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पहा, आम्ही आमची मुले, आमचे पुत्र व कन्या यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवल्या आहे. आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत, त्या सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षाचे मळे दुसऱ्यांच्या हाती गेलेले आहेत, असं लोक त्या ठिकाणी म्हणतात. स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी देवानं मुक्त केलेले लोक, परमेश्वर ज्यांना माहिती आहे, परमेश्वराची कृपा ज्यांना माहिती आहे, असे लोक, देवाने एका ध्येयासाठी एकत्र केलेले लोक, पण त्यांची परिस्थिती अशी आहे की खायला अन्न नाही आहे, राजाचा कर भरू शकत नाहीत. आणि हे सगळं भागवता परिस्थिती अशी आलेली आहे की आपल्या लेकरांना पुन्हा गुलामीमध्ये ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ज्या लोकांची मुक्तता करावी ही परमेश्वराची इच्छा होती, आणि त्यासाठी 70 वर्षाच्या दास्यातून त्यांना बाहेर काढलेलं होतं. आणि हेच लोक आता या अडचणींमुळं पुन्हा त्यांची मुलं, लेकरं दास्यामध्ये पडत आहेत. आणि मग ते म्हणतात की त्यांना सोडवण्याची ताकद आता आमच्यामध्ये राहिलेली नाही आहे, आम्ही त्यांना कशा पद्धतीनं सोडवायचं. आणि मग लोकांना प्रश्न पडला की हे सगळं करत आम्ही देवाचं काम कशा पद्धतीनं करणार, आम्ही देवाचं काम करूच शकत नाही. आणि मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी नेहम्यानं हाती घेतलेलं काम थांबण्याची वेळ येऊन ठेपलेली आम्हाला पाहायला मिळतं. जर माझं पोटच चालत नाही, माझं घरच चालत नाही, मला कुठली मदतच मिळत नाही, राजाचा कर कसा भरणार, अन्नपाणी कसं, औषध पाणी कसं करणार. आणि परिस्थिती अशी आली की पुन्हा आमच्या लेकरांना, आमच्या मुलांना आम्हाला गुलाम म्हणून त्या ठिकाणी विकावं लागत आहे, असं कारण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग 6वं वचन त्या ठिकाणी सांगतं की त्यांची भाषणे व ओरड ऐकून मला क्रोध आला. नेहम्या म्हणतो की मी ही ज्यांची भाषणं ऐकली त्यावेळेस मला क्रोध आला. आणि नेहम्याच्या क्रोधाचं कारण आम्ही पाहतो. आणि मग पहिल्याच वचनामध्ये आम्ही कारण पाहतो की तेव्हा लोकांनी व त्याच्या स्त्रियांनी आपल्या यहुदी भाऊबंधांविरुद्ध मोठी ओरड केलेली आहे. या ठिकाणी त्यांच्यावर ही वेळ आणण्यासाठी कारणीभूत ठरलेले लोक कुठले बाहेरचे नाही आहेत, तर त्यांचेच लोक, त्यांचेच भाऊबंध, ज्यांच्याविषयी 5वं वचन म्हणते की आमची शरीरे आमच्या भाऊबंधांच्या शरीरासारखीच आहेत, एकासारखी शरीरी असणारी. ते म्हणतात की आमची मुले बाळे सुद्धा त्यांच्या मुलाबाळांसारखी आहेत. एकत्र राहिलेले, परमेश्वराने ज्यांना एकत्र करण्यासाठी, ज्यांना एकत्र वाढण्यासाठी एकत्र केलेलं आहे, परमेश्वराने त्या सर्वांवर कृपा पुरवलेली आहे. आणि यातलेच काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याच भाऊबंधांना कशा पद्धतीनं लुबाडता येईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ज्यांनी कर्ज दिलेलं होतं हे बाहेरचे कुठले लोक नाही आहेत, ज्यांनी पैसा पुरवला होता हे बाहेरचे कुठले लोक नाहीत, जे जमिनी बळकवत आहेत हे बाहेरचे कुठले लोक नाहीत, जे आपल्याच भाऊबंधांच्या मुलांना, मुलींना दासी म्हणून ठेवत आहेत, नोकर म्हणून, गुलाम म्हणून जाच करत आहेत, हे कुठले बाहेरचे लोक नाहीत, ते इस्रायलच्या मडीचे लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे इस्रायली त्यांच्या विरुद्ध आक्रोश करताना पाहायला मिळतात. त्यांचं सामर्थ्य असणारी एकता आता तुटण्याची वेळ आलेली आहे. जर माझे भाऊबंधच माझी काळजी करत नाही तर त्या एकतेला काय अर्थ राहतो. जर माझे भाऊबंधच माझ्यावर जाच करतात, मला फसवतात, तर त्या एकतेला काय अर्थ राहतो. आणि सैतानानं अशा पद्धतीनं हल्ला केला की इस्रायलची एकता त्या ठिकाणी भंग होण्याची वेळ आलेली.
आम्हाला पाहायला मिळतो आणि हे लोक त्यांच्या विरुद्ध आक्रोश करत आहेत. देवानं ज्या एका मोठ्या योजनेसाठी एकत्र केलेले लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की त्यातले काही लोक आपल्याच भाऊबंधांच्या दास्यामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा मोठा आक्रोश त्यांच्यासाठी त्यांच्याकडून होत असताना आम्हाला पाहायला मिळतो. प्रियानो, त्यावेळची वेळ असू दे किंवा आताची सुद्धा वेळ असू दे, मंडळीची एकता भंगण्याची कारणं ही नेहमी अशाच पद्धतीची राहिलेली आहेत. भाऊबंधांनी एकमेकाला मदत न करणं, एकमेकाला सहकार्य न करणं. जर परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दास्यातून काढून आणलेलं आणि आम्ही एकत्र वाढ व्हावी जर अशी त्याची इच्छा आहे, तर एकमेकाच्या वाढीसाठी प्रयत्न न करणं, एकमेकाला आम्ही कशा पद्धतीनं सहकार्य करू याकडं प्रयत्न न करणं. बऱ्याचशा वेळेस आम्हाला सुद्धा असंच वाटत राहतं की आमच्यापेक्षा मोठं कोणी असूच नाही. एखाद्याची असहायता पाहून आम्ही त्याला नावं ठेवण्यामध्ये वेळ घालवतो. परंतु त्या असहायतेमध्ये परमेश्वरानं मला जी काही कृपा पुरवलेली आहे, मला जी काही साधन संपत्ती पुरवलेली आहे, त्याचा उपयोग करून मी माझ्या भावाला किंवा बहिणीला कशा पद्धतीनं बाहेर काढू शकू याकडं मंडळांनी न लक्ष दिल्यामुळं मंडळांमध्ये विभागणी पडलेली आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळते. लोकांना आपलेपणा वाटत नाही, एकमेकाविषयी जवळीक वाटत नाही. मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांना बरीच नावं दिलेली आहेत. काही ठिकाणी त्यांना विश्वासणारे म्हटलं, काही ठिकाणी त्यांना संत म्हटलं, बऱ्याचशा ठिकाणी शरीराचे अवयव म्हटलं. ही यासाठी की तुमच्यामध्ये किती जवळीक असावी हे सांगण्यासाठी या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. परंतु सगळ्यात मला आवडणारा जर शब्द कोणता असेल तर त्या ठिकाणी आम्हाला बंधुजन असं म्हटलेलं आहे, एकमेकाचे भाऊ बहीण असं म्हटलेलं आहे. आणि त्यामागचा हेतू हाच आहे की आम्ही भाऊ म्हणून आमच्या प्रत्येक भावाची काळजी घ्यावी, बहिणीची काळजी घ्यावी, संकटाच्या समयी त्यांना उचलून धरावं. याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला वेळोवेळी आज्ञा देत असताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग या सगळ्याचा भंग करून हे लोक आपल्याच भावांचा जाच करण्यासाठी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी, केवळ स्वतःचं पुरतं स्वतः बघण्यासाठी आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन माझं आणखी कशा पद्धतीनं चांगलं होईल यामध्ये हे लोक अडकून राहिलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून नेहम्याला या लोकांचा क्रोध आलेला आहे. नेहम्या जाणतो की जर ही परिस्थिती राहिली, मंडळीमध्ये एकता नाही, एकमेकांपाशी आपले पण नाही, तर सैतान निश्चितपणे या मंडळीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नेहम्या त्या ठिकाणी क्रोधित झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि या क्रोधाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर जो शास्त्रभाग आपण वाचला त्यामध्ये याचं कारण आम्हाला पाहायला मिळतं. नेहम्याला क्रोध आलेला की देवानं आमच्यावर एवढी कृपा पुरवली की 70 वर्षाच्या दासातून आता आम्हाला बाहेर येऊ शकलेलो आहे. पुन्हा देवाच्या वचनदत्त देशामध्ये जाण्याची संधी आहे, पुन्हा देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी आहे, पुन्हा देवाद्वारे आशीर्वादित होण्याची संधी आहे. जी अप्रतिष्ठा गमावली ती प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देवाचे लोक म्हणून ओळखले जाण्याची मंडळी समोर संधी असताना मंडळी एकमेकाला लुटण्यामध्ये मशगूल असलेली त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध होतं. कारण लेवीमध्ये विशेष करून यहुदी लोकांना परमेश्वर आज्ञा देतो, तुझा एखादा भाऊ वंद कंगाल झाला आणि त्याचे काम होत नाही असे दिसले तर तू त्याला आधार द्यावा असं परमेश्वर सांगतो. 36व्या वचनापासून सांगतो की त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नको. तुला जर व्याज घ्यायचं असेल बाहेरच्या कोणाला तर पैसे द्यायच्यापासून व्याज घे. परंतु जर तुझ्या भावाला तुझ्या बहिणीला मदत करतोस तर त्याच्यापासून व्याज घेऊ नको, तो पैसा वाडीदिडीला लावू नको. पुढे तो म्हणतो की आपल्या देवाचे भय धरून आपल्यापाशी आपल्या भाऊबंधाला राहू दे, तो आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नको किंवा आपले धान्य त्याला वाडीदिडीने देऊ नको. मी परमेश्वर तुमचा देव आहे, तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे, यातून मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. पुढे तो असंही म्हणतो 39 वचन, तुझा एखादा भाऊ बहीण तुझ्यासमोर कंगाल झाला आणि त्याने स्वतःला तुला विकले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नको. आणि मग पुढे बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी विसरून हेच यहुदीचे सरदार आहेत आणि शास्त्री आहेत त्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. 7वं वचन नेहम्या त्या ठिकाणी म्हणतो की मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्त्री याशी वाद करून म्हणालो की तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढी देठी घेता. मग मी त्यांच्या विरुद्ध एक मोठी सभा भरवली. देवाची आज्ञा पूर्णपणे विसरलेलं. व्याज घेऊ नको, व्याज घेत आहेत. आपल्या भाऊबंधाला दासांप्रमाणे राबवू नको, दासांप्रमाणे राबवत आहेत. त्यांच्यावर जुलूम करू नको, त्यांची फसवणूक करू नको, फसवणूक करत आहेत, जुलूम करत आहेत. आणि देवाच्या आज्ञा पूर्णपणे मोडलेल्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. देवाची इच्छा होती की यांना दासातून बाहेर काढावं, परंतु हेच लोक देवानं त्यांच्यावर नेतृत्व म्हणून नेमलेले लोक
आपल्याच लोकांना पुन्हा दास्यामध्ये ढकलत आहे. देवाची योजना त्या ठिकाणी पूर्णपणे असफल करावी यासाठी प्रयत्न करत आहेत. दास्यातून बाहेर काढणं हा देवाचा हेतू आणि या लोकांना पुन्हा दास्यामध्ये ढकलणं हा त्या ठिकाणी ही जी नेते मंडळी आहेत त्यांचा हेतू झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नेहम्या म्हणतो की मला क्रोध येतो. मला तुम्हाला सांगू द्या मंडळी, जर ख्रिस्ताने एका ध्येयासाठी आम्हाला विशिष्ट ध्येयासाठी एकत्रित केलेलं आहे, एकत्रितपणे आम्ही ते ध्येय गाठावं अशी जर परमेश्वराची इच्छा आहे आणि कुणी जर त्यामध्ये अशा पद्धतीनं जर अडथळा आणू पाहत असेल, कुणी जर देवाची आज्ञा मोडून देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध केवळ जगी गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मंडळीचं कार्यापासून जर मंडळीला वेगळं करू पाहत असेल तर मंडळीला क्रोध येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. काही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही त्या ठिकाणी रागवणं गरजेचं आहे. जो नेहमी या लोकांचा सदोदित कळवळा करत होता तोच नेहमी आता या लोकांवर क्रोधित झालेला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. 3 गोष्टीसाठी नेहमी त्या ठिकाणी क्रोध करतो. एकतर ते व्याजानं पैसा करवत आहेत, दुसरं म्हणजे ते आपल्या लोकांना गुलामाप्रमाणे राबवत आहेत, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 9व्या वचनामध्ये ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तो म्हणतो की मी आणखी म्हणालो, तुम्ही जे करीत आहात ते ठीक नव्हे. आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नाही का. आमचे जे शत्रू लोक नेहमी म्हणतो की त्यांच्या पुढं आमच्या वागण्यानं आमची अपकीर्ती होत आहे, त्यांना हसण्याची संधी आम्ही देत आहोत. आणि जगामध्ये मंडळीची आज अशीच अवस्था आहे की मंडळी अविश्वासणाऱ्यांना स्वतःवर आणि देवावर हसण्याची संधी देत आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध कोणतेही काम करतो, यहुदी परंपरामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, परंतु आजच्या काळामध्ये देवाची अनेक वचनं, ही वचनं केवळ 2-3 ही मार्गदर्शक म्हणून मी तुमच्यासमोर ठेवत आहे. अनेक बाबतीत अनेक गाईडलाईन परमेश्वरानं आमच्यासमोर घालून दिलं. त्या पद्धतीनं आम्ही वागावं, स्वतःची प्रतिष्ठा पुन्हा मिळवावी आणि देवाचं राज्य स्थापन करावं ही ख्रिस्ताची इच्छा आहे. परंतु मंडळ्या आज अशा पद्धतीनं ख्रिस्ती विश्वासणारे आज अशा पद्धतीनं वर्तणूक करत आहेत की नेहमी म्हणतो की तुमच्यामुळे जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये, जो आमचा शत्रू त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, आणि ह्या अपकीर्तीमुळे शत्रूला आणखी बळ मिळत. मला तुम्हाला सांगू दे की मंडळ्या जेवढ्या विस्कळीत असेल तेवढा शत्रू बळकट होत जाईल. मंडळांमध्ये जेवढी विभागणी असेल, मंडळाचे लोक जेवढे दैहिक आणि ऐहिक गोष्टींच्या मागं लागतील तेवढे शत्रू आणखी बळकट होण्याची शक्यता आहे. आणि मंडळाचा इतिहास बघितला तर मंडळातून ख्रिस्ताचं सानिध्य निघून जाण्याची हीच कारणं आजसुद्धा असलेली आम्हाला पाहायला मिळतं. नेतृत्वाविषयीचा वाद, माझाच कसा फायदा होईल या पद्धतीचा वाद, मत्सर, त्या ठिकाणी लोभ, अनेक गोष्टी वेळोवेळी आम्हाला पाहायला मिळतात की ज्याच्यामुळं लोकांच्यामध्ये विभागणी असलेली आम्हाला पाहायला मिळतो. भ्रष्टाचार असेल, अनैतिकता असेल, वाद असेल, त्या सगळ्या गोष्टींमुळं मंडळीमध्ये फुटी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. त्या नव्या करार त्याविषयी बरंचसं बोलत असताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग नेहम्याच्या ज्यावेळेस हे लक्षात येतं, नेहम्या क्रोधित होतो आणि या लोकांना बोलवून तो त्यांच्या दोषाची जाणीव त्यांना करून देत आहे. ज्यावेळेस मंडळीतील कोणता बंधू किंवा भगिनी देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत असेल, मंडळीनं त्याला जाणीव करून देण्याची गरज आहे असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. आणि नेहमी त्या ठिकाणी म्हणतो की तसेच मी, माझे बांधव, माझे सेवक असे आम्ही त्यास पैसा व धान्य वाढीवाढीने देतो. आपण हा वाढीदिडीचा व्यवहार सोडला पाहिजे. नेहमी म्हणतो की जर मंडळीमध्ये संजीवन पाहिजे, ख्रिस्ताच्या देवाच्या सानिध्यामध्ये वाढायचं आहे, पुन्हा प्रतिष्ठा मिळायला हवी, तर आज आणि आजच हा वाढीदडीचा व्यवहार, देवाच्या वचनाविरुद्ध वागण्याची वृत्ती त्या ठिकाणी तुम्ही सोडण्याची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी नेहमी पुढं असं देखील म्हणतो की मी स्वतः या पद्धतीचं काय करत नाही. 14 वचन जर बघितलं, नेहमी स्वतःचं उदाहरण देतो. तो म्हणतो की यहुदा देशात मला त्यांचा अधिपती नेमले तेव्हापासून, म्हणजे अर्थहर्षद राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत 12 वर्ष मी व माझे भाऊबंदी आणि माझ्या अधिपत्याच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही. सगळी कम्युनिटी त्याच्या हातामध्ये आहे. राजाचा प्रतिनिधी म्हणून तो काम करतो. पुढे सांगितलंय की तो प्रांताधिकारी होता. याचा अर्थ त्या सगळ्यांचा कर गोळा करणं, त्यातलं काय पाहिजे तुमच्या व्यवस्थापनासाठी राखून ठेवणं आणि उरलेल्या राजाला पाठवून देणं ही त्याची जबाबदारी होती. मनामध्ये आणलं असतं तर आणि ज्या बाकीच्या लोकांनी केलं त्या पद्धतीनं नेहम्या खूप मोठी संपत्ती त्या ठिकाणी मिळवू शकला असता, स्वतःला राजाचा प्रतिनिधी म्हणून स्थापित करू शकला असता. पण नेहम्या म्हणतो मी असं करत नाही.
मंडळीच्या नेतृत्वानं नेहमी मंडळीसमोर उदाहरण घालून देण्याची गरज आहे. नेहमी म्हणतो की मी असं करत नाही, आणि म्हणतो की तुम्ही सुद्धा या गोष्टी आजच सोडण्याची आवश्यकता आहे. आणि मग नेहमीनं त्यांचा दोष त्यांना दाखवला, आणि त्या ठिकाणी असं म्हटले की ते लोक त्या ठिकाणी गप्प झाले, त्यांना काय बोलावं त्या ठिकाणी समजलं नाही. 9व्या वचनाचा 8व्या वचनाचा शेवटचा भाग ते म्हणतात की हे ऐकून ते स्तब्ध झाले, त्यांनी चकार शब्दही काढला नाही. आणि मग नेहमीनं त्यांच्या पुढे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याविषयी वचनं सांगतात. 11 वचन म्हणतात, तर आजच्या आज कसेही करून त्यांची शेते, त्यांचे द्राक्षाचे मळे, त्यांची जैतून वने, त्यांची घरदारे त्यास परत द्या. तसेच पैसे, अन्न, नवा द्राक्षरस व तेल यांचा जो 27 तुम्ही त्यांच्यापासून काढीत असतात तो तुम्ही त्यास परत द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्यास ती परत देतो. अडचण काय, समस्या काय ही नेहमीनं ओळखली, स्वतःचं उदाहरण त्यानं लोकांसमोर ठेवलं. आणि तो नैतिक अधिकार ज्यावेळेस पुढाऱ्यांसमोर असतो, पुढारी आपल्या लोकांना सांगू शकतात की आम्ही अशा पद्धतीनं केलं आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं करण्याची गरज आहे. हे लोक काही बोलू शकले नाही, त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं की आम्ही ते सगळं. तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्यास ती परत देतो, आम्ही त्यांच्यापासून काही मागणार नाही, तू म्हणतोस त्याप्रमाणे आम्ही करतो. मग मी याजकास बोलावून आणून आम्ही याप्रमाणे करू, अशी शपथ त्यांच्याकडून घेवावली. नेहमीच्या जीवनामधली एक गोष्ट मला कायम आवडते, लोकांकडून तो नेहमी करार करून घेत असे. नुसतं तोंडी बोलून चालणार नाही, नाही मी असं करत नाही म्हणून वेळ काढून चालणार नाही. तुम्ही शपथ घेण्याची, तुम्ही करार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आज सुद्धा मंडळीची अवस्था अशी आहे की काही गोष्टींच्या बाबत आम्ही देवाशी करार करण्याची, देवाशी शपथ घेण्याची आवश्यकता आहे की देवा मी ही गोष्ट करणारच नाही. कारण नेहमीला माहिती आहे की या गोष्टीची पुनरावृत्ती जर झाली तर त्याचा फायदा सैतान घेणार आहे, मग देवाच्या लोकांची प्रतिष्ठा त्यांना केव्हाच मिळणार नाही. आणि म्हणतो की तुम्ही तोंडाने केव्हा चालणार, बोलून चालणार नाही, तुम्ही शपथ घ्या. प्रियानो मंडळी, म्हणून जर मंडळीमध्ये संजीवनाची गरज आम्हाला वाटत असेल, खऱ्या अर्थानं संजीवन आणायचं असेल, काही गोष्टींच्या बाबत तुम्ही आणि मी देवाशी वैयक्तिकरित्या करार करण्याची आवश्यकता आहे की देवा मी माझ्या जीवनात या गोष्टी करणारच नाही, किंवा देवा माझ्या जीवनात मी या गोष्टी निश्चितपणे करेन. माझ्या कुठल्या बंधूला आवश्यकता असेल मी निश्चितपणे मदत करेन. माझा एखादा बंधू कंगाल झाला असेल तर त्याचं जीवन कशा पद्धतीनं उंचावता येईल या पद्धतीनं मी निश्चितपणे त्याला मदत करेन. कदाचित पैशाच्या दृष्टीने तुम्ही मदत करू शकणार नाही, परंतु असंख्य साधनं आहेत ज्या दृष्टीने तुम्ही लोकांना, आपल्या बंधुभावांना मदत करू शकता. तुम्ही एखाद्याला शिक्षण घेण्यासाठी मदत करू शकता, एखाद्याला नोकरी लावण्यासाठी मदत करू शकता, एखाद्याचं सांत्वन करू शकता, एखाद्याचं मार्गदर्शन करू शकता. गोष्टी फुकट देवानं आम्हाला दिल्याने प्रत्येकाजवळ काहीतरी कृपादान आहे. मी नेहमी म्हणतो की तारण पावलेली अशी व्यक्ती कोणीही नाही की परमेश्वरानं त्याला कृपादान दिलेलं नाही आहे. जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे तर निश्चितपणे प्रत्येकाला काहीतरी कृपादान आहे, आणि त्या कृपादानाचा उपयोग करून आम्ही देवाच्या लोकांचं त्या ठिकाणी सांत्वन करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. आणि नेहमी या लोकांना त्याच्याविषयी शपथ घेण्यासाठी सांगतो, आणि हे लोक त्या ठिकाणी शपथ घेतात. नेहमीच्या द्वारे जे संजीवन आलं त्यामागचं हे प्रमुख कारण असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मंडळीची एकता आणि मंडळीमध्ये बंधुभाव असणं हे खूप गरजेचं आहे. त्याशिवाय मंडळीच्या द्वारे देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी केव्हाही घडू शकत नाही. आणि या गोष्टी आमच्यामध्ये घडायच्या असतील तर 3 गोष्टी मला तुमच्यासमोर ठेवू द्या की ज्या आवश्यकता आहेत. एकतेचं जर सिक्रेट कशामध्ये असेल, एकतेचं मंडळीच्या गुज जर कशामध्ये असेल तर ते तुमच्या इंटिग्रिटीमध्ये आहे. देवाशी तुमचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, देवाशी तुम्ही किती सात्विकपणे वागता, यामध्ये एकतेचं गुज आहे. लोकांना जर एकतेमध्ये ठेवायचं असेल तर आमच्यामध्ये वैयक्तिक इंटिग्रिटी असण्याची गरज आहे. 14 आणि 15 वचन त्या ठिकाणी म्हणतं की येऊद्या देशात मला त्यांचा अधिपती नेमले, तेव्हापासून म्हणजे अर्थात राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत 12 वर्ष मी व माझे भाऊबंद यांनी माझ्या अधिपत्याच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही. आणि पहा त्या ठिकाणी नेहम्या म्हणतो, माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादीत, त्यांच्यापासून भाकरी द्राक्षारस घेऊन आणखी शकेल चांदी घेत असेत. त्यांचे सेवक देखील लोकांवर अधिकार गाजवीत, पण मी तसे केले नाही. नेहम्या म्हणतो की बाकीचे लोक कशा पद्धतीनं वागतात याविषयी मला देणं घेणं नाही आहे. आज ज्यावेळेस आम्ही पुढारीपणामध्ये येतो, मंडळीमध्ये सेवा कार्यामध्ये येतो,
असंख्य लोकांची उदाहरणं आज आमच्यासमोर अशाच पद्धतीनं येतात की त्यानं कशा पद्धतीनं केलं, त्यानं कशा पद्धतीनं पैसा कमवला, त्यानं कशा पद्धतीनं जमीन विकली, त्यानं कशा पद्धतीनं पैसा काढला, विविध गोष्टी त्यानं कशा पद्धतीनं स्वतःच्या जीवाची छैनी केली. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की बाकीचे लोक कसे वागतात त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. नेहम्या म्हणतो की माझ्या लोकांमध्ये जर एकता आणायची असेल तर मला माहिती आहे की जोपर्यंत मी परमेश्वराबरोबरचे माझे संबंध स्थापित मी ठेवत नाही, प्रामाणिक ठेवत नाही, सात्विकतेनं मी परमेश्वराबरोबर वागू शकत नाही, तोपर्यंत परमेश्वर, तुम्ही आणि मी कुठल्याही कामामध्ये असू दे, आमच्याकडून कोणतेही कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही. अन्यथा ही सगळं कार्य एक ॲक्टिव्हिटी राहील. आम्ही प्रत्येक रविवारी येऊ, काही उपक्रम राबवू, बायबल स्टडी करू, निघून जाऊ देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी मंडईमध्ये, आणि लोकांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद केव्हाच पाहायला मिळणार नाही. आमचे संबंध आम्ही देवाबरोबरचे सुधारण्याची गरज आहे. नेहमी म्हणतो की मी पैशाला सुद्धा हात लावले नाही. पाऊलाचं जीवन बघितलं तर पाऊल वेळोवेळी हेच सांगतो, पाऊलावर कोणीही टीका करू शकत नाही का. पाऊल म्हणतो की मी तुमच्या कुठल्या 5 पैशाचा त्या ठिकाणी बळी पडलेलो नाही आहे. मी स्वतः कष्ट करतो आणि मी माझं स्वतःचं पोट भरतो. नैतिक अधिकार मी तो ठेवलेला आहे. जर लोकांसमोर मी एखादी गोष्ट सांगतो, लोकांना एखादी गोष्ट करण्याविषयी सांगतो, तर तो नैतिक अधिकार, ती नैतिक वागणूक, मी एखाद्याला म्हणतो की चुकीचं बोलू नको, तर माझं तोंड त्यासाठी चांगलं असणं गरजेचं आहे. मी एखाद्याला सांगतो की एखाद्यावर अन्याय करू नको, तर त्यासाठी माझी वर्तणूक तशी असण्याची गरज आहे. मी सांगतो की एखाद्याला मदत करा, तर त्यासाठी माझी वर्तणूक त्या पद्धतीनं असण्याची गरज आहे. आणि म्हणून नेहमी म्हणतो की जगाचं कितीही समोर मोह माझ्यासमोर असू दे, नेहमी म्हणतो की माझ्या जीवनात एक निश्चय केलेला आहे की मी असं कधीच करणार नाही. जोपर्यंत तुम्ही आणि मी अशा पद्धतीचा निश्चय करत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग करून घेऊ शकत नाही. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय, आणि त्या ठिकाणी पाऊल आम्हाला काय मार्गदर्शन करत असताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि जर पहिली 3 वचनं जर आम्ही बघितली, 4था अध्याय, आणि त्या ठिकाणी म्हणतो की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटा. ऐक्याविषयी त्या ठिकाणी पाऊल भर देतो, आणि शांतीच्या बंधनानं हे ऐक्य राखण्यासाठी त्या ठिकाणी तो आम्हाला आव्हान करतो. 25वं वचन बघितलं, मग त्या ठिकाणी म्हणतो की म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येकजण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. आम्ही एकमेकाबरोबर लबाडी करू नये असं त्या ठिकाणी पाऊल सांगत आहे. जोपर्यंत आम्ही एकमेकाविषयीचा मत्सर, मोठमोठ्या अपेक्षा, लालसा या सोडून देत नाही आणि परमेश्वराबरोबर सात्विकतेचे संबंध आमचे स्थापन होत नाहीत, तोपर्यंत लोकांमधली एकता आम्ही टिकवू शकत नाही, तोपर्यंत परमेश्वराचं कार्य आमच्याकडून घडू शकत नाही. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगते, जर ही सात्विकता राखायची असेल तर त्यासाठी कन्व्हिक्शन असण्याची गरज आहे. जे कन्व्हिक्शन या ठिकाणी नेहम्या दाखवताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि तीच गोष्ट मी पुन्हा सांगतो की बाकीचे कसेही वागले तरी चालतील, परंतु नेहम्या म्हणतो की मी हे केव्हाही करणार नाही. जरी मला संधी असेल तरी, जरी मला संधी असेल तरी मी कुठं भ्रष्टाचार करणार नाही. जरी मला संधी असली तरी देखील मी कुठं अनैतिकपणे वागणार नाही. जरी मला संधी असली तरीसुद्धा मी माझ्या व्यक्तिमत्वाला कुठलाही डाग त्या ठिकाणी लावून घेणार नाही, कारण मला माहिती आहे की परमेश्वरानं मला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणतो की तुमच्या पाचारणाला शोभेल असं चाला. मला माहिती नाही की परमेश्वरानं तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलं, परंतु निश्चितपणे ज्या व्यक्तीचं परमेश्वर तारण करतो, निवड करतो, कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि प्रभूची इच्छा हीच आहे की आमच्या पाचारणाला शोभेल अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी राहण्याची गरज आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या देवापासून आम्हाला दूर नेत आहेत. जगामधले मोह, जगामधली पदं, जगामधली प्रतिष्ठा, आणि बऱ्याच वेळेस आम्हाला निवडायची वेळ येते की मी ते निवडू का मी हे निवडू. असंख्य लोक ख्रिस्ताला सोडून बाजूला जाताना आम्हाला पाहायला मिळतात, आणि लोक देवाला पूर्णपणे विसरून गेलेले आम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आज आमच्या तरुणांकडे पाहतो त्यावेळेसुद्धा अशीच परिस्थिती असलेली आम्हाला पाहायला मिळते. बऱ्याचशा वेळेस वाटतं की जगिक प्रतिष्ठा, जगिक पदं मिळण्यासाठी आम्ही ख्रिस्ताचा त्याग केलेला आहे का. बऱ्याचशा वेळेस आम्हाला योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेण्याची गरज असते. काही वर्षापूर्वी ज्यावेळेस महापालिकेचे इलेक्शन चालू होते, मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत त्या ठिकाणी, आणि आपल्याला संधी प्राप्त झालेली होती की आपण इलेक्शनला त्या ठिकाणी उभा राहावं.
तिकीट होतं, पक्षाचं सगळं होतं, पैसा पुरवण्यासाठी लोक तयार होते. परंतु एका वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की जर ही निवडणूक जिंकायची असेल तर काय करायला पाहिजे. 30-35 मंडळ सोबत असतात आणि मग प्रत्येक ठिकाणी सणासुदीला आपल्याला जाऊन उभं राहावं लागतं आणि कळत न कळत देवाच्या आज्ञा आपण त्या ठिकाणी मोडतो. आणि माझ्या जीवनामध्ये मी असा अनुभव घेतला की देव आपला एवढा द्वेषानं भरलेला आहे की त्याचं स्थान ज्यावेळेस आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टीला देतो त्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. डेफिनेटली त्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपल्यासमोर वेळ येते की मला नेमकं काय पाहिजे, मला ही प्रतिष्ठा पाहिजे, मला हे पद पाहिजे का मला परमेश्वरानं सोपवलेली जबाबदारी त्या ठिकाणी पाहिजे आणि परमेश्वरासाठी मला काम करायचं. आणि मग मला निर्णय घ्यावा लागला आणि सांगावं लागलं की मला हे इलेक्शन लढायचं नाही आहे. आणि मग प्रत्येकाच्या जीवनात बारीक सारीक गोष्टींमध्ये आम्हाला वाटतं की नाही काय होते, कोण बघते, काय करते, सगळी गोष्टी बघणारा परमेश्वर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जग काय करते यापेक्षा मी काय करणार हे आमचं कन्व्हिक्शन त्या ठिकाणी मनामध्ये पूर्णपणे असणं हे गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीची कमिटमेंट आम्ही परमेश्वरासमोर करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याचं कारण शेवटी जाताना नेहम्या सांगून जातो. आणि 5वा अध्याय नेहम्याचा आणि जर पुढचं वचन त्या ठिकाणी बघितलं की जे 15वं वचन आम्ही त्या ठिकाणी पाहतो त्याचा शेवटचा भाग त्या ठिकाणी नेहम्या म्हणतो पण मी तसे केले नाही. आणि त्याचं कारण तो सांगतो, कारण मला देवाचे भय होते. तो म्हणतो की जग कसेही वागू दे पण मी तसं केलं नाही. नेहम्या म्हणतो मला संधी होती तरी पण केलं नाही. मी प्रांताधिकारी आहे, सगळं राज्य माझ्या हातात आहे तरी पण मी केलं नाही. का? त्या ठिकाणी नेहम्या म्हणतो कारण मला देवाचं भय होतं. आणि हा 5वा अध्याय वाचला तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला नेहम्या असंच सांगताना म्हणेल की देवाचं भय तुमच्या मनामध्ये नाही का, देवाचं भय तुम्ही धरत नाही का, देवाचं भय का तुमच्यामध्ये नाही आहे. नेहम्या म्हणतो की मी केलं नाही कारण देवाचं भय माझ्यामध्ये होतं. माझा देव हा पवित्र देव आहे वचन सांगतं नाही का. योहानामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो नेहम्या म्हणतो की त्याचं दर्शन मला घडलं त्यावेळेस मी मेल्यासारखा पडलो. जुन्या करारामध्ये पाहायला मिळते की पाऊल ज्यावेळी डोंगरावर जात होतं त्याचं तेज सहन करू शकत नाही. पवित्र त्याचा देव तो आहे आणि म्हणून त्याचा रेव्हरन्स, त्याचं आदर आमच्या मनामध्ये, त्याचं भय आमच्या मनामध्ये असणं हे गरजेचं आहे. पण तो झालं काय? नव्या करारामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वरानं कृपा पुरवली आणि म्हणून त्या कृपेचा आम्ही एवढा गलत अर्थ घेत आहोत, एवढा चुकीचा अर्थ घेत आहोत की प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याला गृहीतच धरतो. आणि मग आम्हाला वाटतं की काय झालं, आम्ही काय एखाद्या दुसऱ्या दैवताची एखाद्या वेळेस पूजा केली काय झालं, आम्हाला वाटतं की काय एखाद्या दिवशी मी खोटं बोललो तर काय झालं, आम्हाला वाटतं की काय एखाद्या ठिकाणी मी 4 पैसे घेतले, देवाच्या कार्यामध्ये भ्रष्टाचार केला काय झालं, एखाद्या दिवस वाटते काय एखादी चुकीची गोष्ट गेली, जग सगळं करते काय झालं. पण तू नेहमी म्हणतो मी नाही करत. का? कारण माझ्या मनामध्ये देवाचं भय आहे. प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ताची सेवा करत असताना, मंडळीची सेवा करत असताना जर आमच्यामध्ये देवाचं भय नसेल तर परमेश्वर तुमची प्रतिष्ठा केव्हाच तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही. परमेश्वराचे आशीर्वाद केव्हाच आमच्या जीवनामध्ये असू शकत नाही. परमेश्वराचं संजीवन हे केव्हाच आमच्या मंडळीमध्ये असू शकत नाही. दुसरे काय करतात यापेक्षा आम्ही काय करायला हवं हा निश्चय आम्ही आमच्या मनाशी करणं गरजेचं आहे. कारण कृपेचा काळ तर सरून जाईल, ख्रिस्ताचं दुसरं येणं लवकरच होईल आम्ही म्हणतो. आणि हे येणं कृपेसाठी असणार नाही. आम्हाला माहिती आहे की त्याचं हे येणं हे न्यायासाठी असेल. मनुष्याला आतापर्यंत देवापेक्षा लोकांचंच भय अधिक वाटतं की लोक काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणेल, लोक काय म्हणतील, करायला पाहिजे. नेहमी म्हणतो की मला लोकांचं भय अजिबातच वाटत नाही. कितीही शत्रू समोरून येऊ दे त्यांचा मी सामना करू शकतो. बाकीचे काय करतात मला माहिती नाही, पण तो नेहमी म्हणतो की मी माझ्या मनाशी निश्चय केलेला आहे की मी देवाच्या इच्छेप्रमाणे माझ्या पाचारणात शोभेल अशाच पद्धतीची वाटचाल करेन. लोकांनी केलं म्हणून मी करणार नाही, कारण तो म्हणतो की मला देवाचं भय आहे. ज्यावेळेस मंडळी देवाच्या भयामध्ये वाढेल त्यावेळेस त्यांची कन्व्हिक्शन स्ट्रॉंग असतील, त्यांच्या मनाचे निश्चय ठाम असतील. ज्यावेळेस मनाचे निश्चय ठाम असतील त्याच वेळेस लोक परमेश्वराबरोबर सात्विकतेमध्ये आणि प्रीतीमध्ये, पवित्रतेमध्ये वाढू शकतात. आणि ज्यावेळेस लोकांचे संबंध देवाबरोबर चांगले असेल त्याच वेळेस मंडळीमध्ये एकता असेल, त्याच वेळेस त्यांचं कार्य परमेश्वर आशीर्वादित करेल. आणि म्हणून जर मंडळीमध्ये संजीवनांची गरज आहे तर ती एकता जपण्यासाठी परमेश्वराची आमच्यापासून काय इच्छा आहे ते या इच्छेचं
पूर्ण करण्याचं कन्व्हिक्शन आम्ही मनामध्ये करण्याची गरज आहे. परमेश्वर करू आणि या सर्व गोष्टींसाठी तुमचा आणि माझा एक मंडळी म्हणून उपयोग करून घेऊ. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. संजीवनाच्या अनेक गुरुकिल्ल्या तू आम्हाला दाखवत आहेस आणि सगळ्यात मोठी एक गुरुकिल्ली तू आम्हाला दाखवतोस आमच्यामध्ये असणारी एकता. तू आम्हाला बंधुवर्ग म्हणतोस. परमेश्वरा, आम्ही एकमेकाचे बंधू आहोत, त्या नात्यामध्ये तू आम्हाला स्थापित केलंस. एक शरीर असं म्हणतोस, आम्ही एकाच शरीराचे अवयव, ख्रिस्तरूपी शरीराचे अवयव आहोत. त्यामध्ये परमेश्वरा तू आम्हाला स्थापित केलंस. आम्ही या सगळ्या गोष्टी ओळखाव्या आणि ज्या गोष्टी आमच्यामध्ये फुटी आणत आहेत, तट आणत आहेत, प्रिय परमेश्वरा, मध्ये एकमेकाविषयी मत्सर असतील, लोभ असतील, ज्या गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर घेऊन जातात, जगाचे मोह, प्रिय परमेश्वरा, त्या प्रत्येक गोष्टीपासून बाजूला राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. नेहमी म्हणतो की माझ्या आधीच्या लोकांनी काय केलं, माझ्या भोवतीचे लोक काय करतात मला माहिती नाही. मी माझ्या मनाशी निश्चय केलेला की मी काय करणार. आणि प्रिय परमेश्वर, आमच्यापैकी प्रत्येकानं तो निश्चय करावा, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. तुझं भय आमच्या मनामध्ये असू दे, तुझा आदर आमच्या मनामध्ये असू दे, की जेणेकरून परमेश्वरा तू केलेलं पाचारण आम्ही पूर्णत्वास नेऊ शकू, अशा मी प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य आणि मार्गदर्शन सदोदित आम्हाबरोबर असू दे. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो. आमेन. Ah